बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे। निवडणूक आयोगाने अजित पवारांना घड्याळ आणि पक्ष देण्याचा निकाल दिला, त्याला शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार गटाचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। सत्ताधारी पक्षाचे 236 इतकं भक्कम संख्याबळ असताना विरोधकांचे केवळ 52 आमदार असल्याने बनसोडेंची बिनविरोध निवड होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल कुणाल कामराने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले। सांगलीमध्ये कामराविरोधात आंदोलन करत कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांनी निषेध केला। विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना पुढे राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या QR कोड आधारेच मंत्रालयामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। काहीतरी कामाचं निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना देखील यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही। ओंकार सातपुते मारहाणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या दादा खिंडकरला पोटदुखीच्या त्रासामुळे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। किडनी स्टोनच्या त्रासामुळे त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूर दंगल प्रकरणी आणखी 3घांना अटक करण्यात आली आहे। आता आरोपींची संख्या 113 वर जाऊन पोहोचली आहे, त्यात 12 अल्पवयीन यांचा समावेश आहे। धाराशिव तुळजाभवानी गाभाऱ्याच्या पाहणी करण्यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व खात्याला बोलावण्याच्या निर्णयावरून वाद सुरू झालाय। पुजारी आणि प्रशासन यांच्यामध्ये यावरून वाद सुरू झालाय आणि हा मुद्दा संवेदनशील असून मंदिर संस्थांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलेली आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध आहे। धाराशिव नगरपालिकेला नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामांना कंत्राटदारांच्या हव्यासामुळे जाणून बुजून अडथळ्यात असल्याचा आरोप होतोय। यासंदर्भात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। रस्त्याची कामं न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हणे बंदरात मच्छीमार बांधवांना जेट्टीची प्रतीक्षा होती, मात्र आता जेट्टीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे, त्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र जेट्टीचा व्यास वाढवण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे। अंबरनाथ आणि उल्हासनगर या 2 शहरांच्या वेशीवर असलेल्या एका ब्रिजवर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली होती। ही आग अज्ञातांनी लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो। मुंबई तसंच उपनगरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत। मुंबईत आज आणि उद्या उष्ण तसंच दमट वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, तर राज्यातील इतर भागातही उष्णतेची लाट पसरली असून अकोल्यात सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईतील तापमानात किंचित घट झाली आहे। सांताक्रूज आणि कुलाबा वेधशाळेमध्ये अनुक्रमे 33 आणि 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आज आणि उद्या प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस इतकं राहील। गुरुवारपासून त्यात थोडी वाढ होण्यास सुरुवात होईल। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूरसह कोल्हापूर घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील मोठ्या लघु आणि मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट जलसाठा आहे, तरीही विभाग हळूहळू टँकरच्या फेऱ्यात येऊ लागलाय। विशेषतः जायकवाडी धरण असतानाही विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत। सांगली जिल्ह्यातील 83 तलावात फेब्रुवारी महिन्यात 51% पाणीसाठा होता। सध्या तलावातील पाणीसाठा 37% खाली आलाय। जत आणि वाळवा तालुक्यात अत्यल्प पाणीसाठा आहे। अनियमित पाणी पुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागत नाहीये, त्यातच उन्हाळ्यामध्ये टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसतोय। ढिसाळ यंत्रणेमुळे शहराला लागलेल्या ग्रहणामुळे दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता 3 ते 4 दिवसांवर जाऊ लागलाय। महापालिकेची शहरातील पाणी वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्याने शहरात गेल्या 6 वर्षांपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र 89 कोटींची थकबाकी असल्याने ती न भरल्यास पाणी बंद करणार असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे। जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा वाढत चालल्याने शीतपेयाच्या मागणीमध्ये वाढ होते। अशातच जळगावातील गुढेगाव लिंबाचं आगार बनलंय। दररोज जवळपास 10 ते 12 टन लिंब गुजरातला रवाना होत आहेत। किलोमागे 100 रुपयांनी लिंबाची विक्री होते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लवकरच भव्य मँगो पार्क साकारणार आहे। निरवेडी येथे त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। त्यासह नव्या MIDC साठी आवश्यक 400 कोटींच्या निधीची मागणी प्रशासनाने MIDC कडे केली आहे।
20पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचं कोणतंही धोरण नाही, तसा कोणताच शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या प्रचारासाठी शाळा दत्तक योजना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातील खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवणं आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. केंद्र सरकारनं खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. त्यानुसार नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर तयार करण्यात आला. मुंबईच्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाण वाढलेलं असताना वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारला अपयशच येतंय. गेल्या 13 महिन्यात शहरातील रस्त्यांवर तब्बल 65,12,846 वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत 526 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत एकाच वेळी तब्बल 2,121 रस्त्यांपैकी 1,084 रस्त्यांची कामं सुरू असल्यानं मुंबईत धूळ प्रदूषण वाढलंय. ही कामं पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे. यातच अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे तब्बल 3.37 कोटींचा दंड ठोठावलाय. राज्यातील खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू असून तिसऱ्या टप्प्यातही याच यादीतील प्रवेश हे 1 एप्रिलपर्यंत करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यार्थी आणि पालकांना बोगस विद्यापीठातील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं. काही संस्था यूजीसीच्या कायद्यांचं उल्लंघन करून अवैधरित्या पदव्या देत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे या पदव्या नोकरीसाठी वैध राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईनं ई-पदव्युत्तर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केलाय. जून 2025 पासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रम लवकरच बसेसचं नेटवर्क गुगल मॅप्सशी जोडणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील बेस्ट बसच्या आगमनाची अचूक वेळ कळणार आहे. तसंच 2 बसेसमधील वेळेचं अंतर कमी होणार असून प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येणार आहे. होळी सण संपला की मच्छीमार बांधव पुन्हा आपल्या मासेमारीकडे वळतात. यंदा मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांना माकुळ ही मासळी जास्त प्रमाणात सापडली आहे. या मासळीला बाजारात देखील चांगला भाव मिळत असल्यानं मच्छीमार बांधव खुश आहेत. राज्यातील सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये पारंपरिक संगीत आणि वाद्यांच्या जागी डीजेचा सर्रास वापर केला जात असल्यानं हजारो कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे अशा केंद्रांवर कारवाई करावी अशी मागणी सांस्कृतिक कला केंद्राच्या अध्यक्षांनी केली आहे. येत्या एप्रिलपासून यूकेमध्ये शिकायला जाणं किंवा प्रवास करणं हिंदुस्थानी लोकांसाठी महाग होणार आहे. 19 मार्च 2025 रोजी यूके सरकारनं स्टुडंट व्हिजिटर्ससाठी व्हिसा तसंच इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 9 एप्रिल 2025 पासून नवे व्हिसा शुल्क लागू होते. ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियानं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ब्रॉडकास्टवर व्यापाऱ्यांवर कोणतंही कमिशन घेतलं जाणार नाही अशी घोषणा अॅमेझॉन इंडियाकडून करण्यात आली आहे. देशात 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 1.2 कोटींहून अधिक प्रोडक्ट्स आहेत आणि छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅमेझॉननं हे पाऊल उचललं. मुंबईत जुन्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क बाधित राखून या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल. कुणालाही बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. गिरगावातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याबाबत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विभागात 11 शासकीय आदिवासी शाळा या चालवण्यात येतात आणि या आदिवासी शाळांच्या 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील पीएमपीएमएल चालकांसाठी प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. यानुसार बस चालवताना नियम मोडल्यास थेट कारवाई होणार आहे. बस चालवताना मोबाईल वापर किंवा तंबाखू सेवन केलं तर चालकांचं निलंबन होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या मोटार वाहन विभागाच्या ताफ्यातील 475 खराब वाहनं भंगारात विकली जाणार आहेत. पुणे महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. या वाहनांचा लिलाव ऑनलाईन पद्धतीनं राज्य सरकारच्या वेबसाईटवरून केला जाणार आहे. पुण्यात महावितरणानं थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली. पुणे परिमंडळातील 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा गेल्या 24 दिवसात खंडित करण्यात आलाय.
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटमाइन इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला सांगलीच्या विटा इथून अटक करण्यात आलेली आहे. आरोपींकडून इंजेक्शनच्या 35 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे तसंच बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपिक तौफिक शेख यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. 5 लाखाची लाच घेताना त्यांना पकडण्यात आलं. मुंबई नाशिक महामार्गावर कुकांबे फाटा इथे एका टेम्पोला अचानक भीषण आग लागली. या टेम्पो जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिंदुस्थानात बेकायदेशीर चालणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे. परदेशातून कार्यरत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या 357 वेबसाईट ब्लॉक करण्यात आल्या. तसंच जवळपास 2400 बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली असून जप्त करण्यात आली आहेत. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेनं बुलडोझरनं कारवाई केली. कारवाई सुरू असताना फहीमच्या आईनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या उद्देशानं केल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलं. खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्या प्रकरणानंतर स्टुडिओ तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत हॅबिटॅट स्टुडिओनं इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे. प्रादेशिक हवामान विभागाची 2020 ते 2024 या कालावधीमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यातील अचूकता 46% असल्याचं माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीतून उघड झालंय. अनेकदा हवामान विभागानं दिलेले मुंबईसाठीचे अंदाज फोल ठरले तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचं स्पष्ट झालंय. बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ 817 बस उरलेल्या आहेत. या उलट कंत्राटी बसेसची संख्या जवळपास 2.5 पट जास्त म्हणजे 2004 इतकी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला 32 लाख मुंबईकरांच्या दिमतीला प्रति 1134 प्रवाशांमागे बेस्टची एक बस उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दैनंदिन प्रवासी संख्या वाढली असून पश्चिम रेल्वेवर 26,000 तर मध्य रेल्वेवर 20,000 प्रवासी वाढले. नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग 30 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. मागील 18 महिन्यांपासून सुरू असलेलं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवण्यास केंद्र सरकारनं विलंब केलाय. परिणामी निर्णय होऊन देखील कांद्याच्या बाजारावर काडी मात्रही फरक पडलेला नाही. अद्यापही कांद्याचे दर जैसे थे आहेत. मुंबई पालिकेनं अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करत जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 26 गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल केलेत. पालिकेनं तब्बल 12,483 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, राजकीय झेंडे, जाहिराती, धार्मिक आणि व्यावसायिक जाहिराती यावर कारवाई केली आहे. मुंबईतल्या गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयाचा गेल्या काही महिन्यांपासून खालावत चाललेला कारभार आता पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागल्यात. रुग्णालयात एप्रिल महिन्यापर्यंत डॉक्टरांची रिक्त पदं भरली जाणार असून रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली आहे. भारतात मागील काही वर्षांपासून महामार्गाचे जाळे वेगानं पसरत आहे. मात्र याच हायवे एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना प्रत्येकाला टोल भरावा लागतोय. त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये भर पडल्यास जवळपास दरवर्षी 400 कोटींची कमाई केली जाते. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून पालिकेला आर्थिक भार झेलावा लागतोय. आतापर्यंत या महामार्गाच्या देखभालीसाठी 300 कोटींचा खर्च झालाय. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात असलेला कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटीचा वापर करणार आहे. 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या या बोटीद्वारे समुद्रातील मलबा काढला जाणार आहे.
राज्यातील 25,000 विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी विविध भागात 125 वसतिगृह सुरू करण्यात येतील। या कामांसाठी 1,500 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। मुंबईतील प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी पालिकेनं मुदतवाढ दिली आहे। परेल येथील रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता असल्यानं पाडकाम लांबणीवर पडणार आहे। पावसाळ्यानंतर पाडकाम करण्याचा विचार केला जाणार आहे। मुंबई शहरातील रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसंच रस्ते कामांचं ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी मागील 13 महिन्यात 65 लाख वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं 526 कोटींचा दंड आकारलाय। मात्र त्यातील 44 लाख वाहन चालकांनी दंड भरलेला नसून 369 कोटींची थक बाकी आहे। विरार फाट्याच्या खैरपाडा येथे कचऱ्यात टाकलेल्या फटाक्याच्या बारूदचा भडका उडाल्यानं 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे। यात मुलीचे दोन्ही हात, पाय आणि मान भाजली असून तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनवण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे महाराष्ट्राचं स्वतःचं अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले। त्यामुळे आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचा आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत। त्यामुळे SSC बोर्ड बंद होणार नाहीत अशी माहिती शिक्षण विभागानं दिली आहे। CBSEच्या धर्तीवर राज्य शाळांचं वेळापत्रक लागू केलं जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच शाळांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। त्यामुळे सुट्ट्यांचे सध्याचं वेळापत्रक बदलणार नसल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरमध्ये न केलेली पाणीपट्टीतील करवाढ यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे। त्यासोबतच भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली अवलंब करण्याचे संकेत पालिकेनं दिले आहेत। विकासाची पंचसूत्री मांडतानाच स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे। मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सरकारनं राज्यात सुरू केलेल्या 4ही मनोरुग्णालयांमध्ये जवळपास 35% पदं रिक्त आहेत आणि ही पदं भरली जात नसल्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांना देखील कामाचा ताण सहन करावा लागतो। राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये मागील 2.5 वर्षांपासून HMIS बंद असल्यानं रुग्णांना औषध चिठ्ठी लिहून दिली जाते। मात्र आता ही प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यात आल्यानं लवकरच ही प्रणाली सुरू होणार आहे। नवी मुंबई विमानतळासाठी जवळपास 40 शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सिडकोला पुन्हा एकदा दणका दिलाय। नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनींचं संपादन करण्याचे निर्देश देण्यात आले। थकीत पाणी बिलाचा भरणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून साप्ताहिक सुट्टी असलेले 29 आणि 30 मार्च तसंच सार्वजनिक सुट्टी असलेला 31 मार्च असे 3 दिवस सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवले जाणार आहेत। यात अभय योजनेअंतर्गत एक रकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ करण्यात येणार आहे। सातबाऱ्यावर मृत खातेदारांची नोंद असल्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून सुरू होणारी ही मोहीम पुढील 1.5 महिना सुरू राहणार आहे। ST महामंडळात एकाच मुख्यालयामध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले। राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार घडले आहेत। परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांपैकी 14 प्रकरणात FIR दाखल करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। इंडियाज गॉट लेटेंटमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं सोमवारी यूट्यूबर समय रैनाची 5.5 तास चौकशी करत त्याचा जबाब नोंदवलाय। त्यानुसार पुढील तपास सुरू आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांच्या वेतनात 24,000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। वेतनवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार असल्यानं विद्यमान आणि माजी खासदारांनाही याचा लाभ मिळू शकेल। पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं।
नाशिकमध्ये एका तरुणानं महिलेसोबत गैरवर्तन करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी समीर हमीद शहाला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे। गोंदिया शहरातील चिंचटोला गावातील शेतकऱ्याच्या मका पिकात अस्वलानं धुडगूस घालत पिकाची नासाडी केली आहे। त्यामुळे वन विभागानं आणि महसूल विभागानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे। कांद्याला प्रति किलो 15 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मावळमध्ये भटक्या कुत्र्यांनी हरिण प्रजातीच्या भेकर या प्राण्यावर जीवघेणा हल्ला केला। यावेळी शेताच्या बांधावरून पळताना पाहिल्यानं 2 महिला शेतकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून भेकराचे प्राण वाचवले। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातल्या जंगलात तळोधी वनपरिक्षेत्रातील TN वर वाघिणीला जेरबंद करण्यात आलेला आहे। या भागातील शेष शिवारात वाघिणीनं धुमाकूळ घातला होता। लोणावळ्यातील जुना बाजार भागात एका 7वीत शिकणाऱ्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र सतर्क नागरिकांनी आरोपीचा डाव उधळून लावत त्याला चांगलाच चोप दिला। या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। सांगली जिल्हा परिषदेचा सन 2025-26चा मूळ अर्थसंकल्प 44,69,00,000 मांडण्यात आलाय। या सर्वसामान्य घटकांसाठी तरतूद करण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओव्हरटेक करण्याच्या नादात बसवरील ताबा सुटल्यानं बस खड्ड्यात कोसळली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। ही मुदतवाढ संपण्यासाठी अवघे 6 दिवस शिल्लक आहेत। मात्र आतापर्यंत 1273 शेतकऱ्यांचे 10 कोटींचे चुकारे थकले। त्र्यंबकेश्वराच्या साधू महंतांनी फडणवीस हे त्र्यंबकेश्वरला आले असता त्यांची भेट घेतली होती। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असा प्रचार न करता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी या साधू महंतांनी केली होती। मात्र नाशिक त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जावा अशी मागणी नाशिकच्या साधू महंतांनी केली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी मेळघाटातील आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली। विविध गावांना भेट देत त्यांनी समस्या जाणून घेतल्या। यावेळी अधिकाऱ्यांची कान उघडणी करत आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्याचा आदेश त्यांनी दिला। पुण्याच्या दांडेकर पुलावर पाण्याची पाईपलाईन फुटली। पाण्याच्या अतिप्रेशरमुळे रस्ताच वरती उचकलाय आणि पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणी साचलं। त्यामुळे स्थानिकांचे हाल झाले। नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार नालासोपारा सर्व्हिस रोडवर 4 ते 5 फुटांचा खड्डा पडलाय। या खड्ड्यात अनेक वाहनं अडकत असल्यानं अनेक अपघात होत आहेत। त्यामुळे बळी गेल्यावरच प्रशासन जागं होणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। बुलढाण्याच्या सायाळ सिंदखेडराजा इथे अंगणवाडीमध्ये धक्कादायक प्रकार घडला। अंगणवाडीतील चिमुकल्यांना चक्क मुदत संपलेलं खाद्य वाटप करण्यात आलंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। यानंतर पालकांनी खाद्य वाटप करणाऱ्या महिलांना चांगलंच धारेवर धरलं। गुजरातमधील वलसाडमध्ये रिक्षा ट्रकला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला। अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात CCTVमध्ये कैद झालाय।